मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक कसा असतो, पाव अर्धा पाऊण कशा प्रकारे असतो, त्याचं वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं ते पाहिलेलं आहे. व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर पाहिलं नसेल तर नक्कीच पहा. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करावी ते पाहूया. एक समोर अपूर्णांक दिलेला आहे. अपूर्णांक आहे 3/7. आणखी अपूर्णांक देतोय, याचं वाचन करूया. 8/9. 5/7. 4/6. आता या ठिकाणी 4 अपूर्णांक दिलेत. 3/7, 8/9, 5/7, 4/6. यामध्ये या ठिकाणी छेद 7 आहे, इथे छेद 9 आहे, इथे छेद 7 आहे, छेद 6 आहे. यातील 3/7 आणि 5/7 हे अपूर्णांक समान छेद असलेले आहेत. कसे छेद आहेत तर समान छेद. यांचा छेद समान आहे. तर 8/9 आणि 4/6 यांचे छेद मात्र भिन्न छेद आहेत. इथे समान छेद आहेत आणि इथे भिन्न छेद आहेत. मग ज्यांचा समान छेद असतो अशा अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते आता आपण पाहूया. हेच आता इथं घेऊया. 3/7 अधिक 5/7. आता बेरीज कशी करायची ते पाहूया. समान छेद असल्यानंतर जो छेद आहे तो आहे तसा छेद लिहायचा. 7 आहेत दोन्हीकडे म्हणून 7ला 7 लिहिले आणि वर जे अंश आहेत त्या अंशाची करायची बेरीज. म्हणजेच काय 3 अधिक 5. काय येते बेरीज तर 3 आणि 5 8/7. म्हणजे 3/7 अधिक 5/7 यांची बेरीज येते 8/7. पुढचं गणित बघा अजून एक. 2/5 अधिक 4/5. आता या गणितात काय करायचंय तर आधी छेद कसा आहे बघा, तर छेद समान आहे. मग आहे तर आपण उत्तरात छेद आहे तसा लिहून काढायचा आणि अंशाची बेरीज करायची. 2 अधिक 4 बेरीज येते 6. 6/5 याचं उत्तर आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. 3/9 अधिक 4/9. छेद समान आहे का तर आहे, म्हणून आपण आधी छेद लिहून घेऊया. यानंतर काय करायचं तर अंशाची बेरीज करायची. 3 अधिक 4 याची बेरीज येते 7. या पद्धतीनं समान छेद असेल तर छेद आहे तसा पुढे लिहायचा आणि दोन्ही अंशांची बेरीज करून उत्तरात लिहायची. अशा प्रकारे समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करायची. तर वजाबाकी कशी करायची तर पाहूया. 5/7 वजा 2/7. छेद आधी समान आहे का बघा, आहे, म्हणून आपण काय करूया छेद आधी लिहूया. पुढे काय करणार आहोत तर पहिल्या मोठ्या अंशातून छोटा अंश वजा करायचा आहे. 5 मधून 2 वजा केले. आता 5 मधून 2 वजा केल्यानंतर येतात किती तर 3. म्हणजे उत्तर आलं 3/7. आणखी एक उदाहरण पाहूया.
9/12 वजा 7/12. आधी छेद समान आहे का? तर आहे, म्हणून आपण छेद लिहून घेऊया. 9 मधून 7 वजा करूया. 9 मधून 7 गेले, राहिले 2, म्हणजेच उत्तर येईल 2/12. अशा प्रकारे समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते पाहिलं आपण. धन्यवाद. माझा जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.